नमस्कार मित्रपरिवार हो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे यशस्वी लोकांचे असे काही प्रेरणादायी सिक्रेट्स की जे त्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवतात. यामध्ये मी 10 असे सिक्रेट सांगितलेले आहे. तर आपण पाहूयात. यश त्यांनाच मिळतं जे त्यांची किंमत मेहनतीने चुकवतात. यश कधीही फुकट मिळत नाही. त्यासाठी सातत्य, शिस्त आणि धैर्य लागते. लक्षात ठेवा, आपण ज्या वेळेला कुठलीही गोष्ट मेहनतीने करतो, परिश्रम देतो, आपला घाम गाळतो, तेव्हा आपण नक्की यशस्वी होतो. दुसरी गोष्ट म्हणजे परिस्थिती बदलण्याची वाट पाहू नका. स्वतःमध्ये बदल करा. जग बदलत नाही, बदल आपण करतो तेव्हा परिणाम दिसतात. जर आपण इतर गोष्टींवरती, लोकांवरती, परिस्थितीवरती जर अवलंबून राहिलो तर आपण आपल्या जीवनात कधीच यशस्वी होणार नाही. त्यामुळे यशस्वी लोक हे कधीच परिस्थितीची वाट बघत नाहीत. ते स्वतःमध्ये बदल करतात आणि जेव्हा ते स्वतःमध्ये बदल करतात तेव्हा ते जिंकतात. तिसरी गोष्ट म्हणजे 1000 वेळा पडण्यापेक्षा एकदा उभं राहणं महत्त्वाचं असतं. अपयशाला घाबरू नका. तेच तुमचे सर्वोत्तम शिक्षक असतात. जर आपण अपयशाला घाबरलो तर आपण यशस्वी होऊ शकत नाही. हाच धडा आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. 1000 वेळा पडण्यापेक्षा म्हणजे खूप वेळा जरी आपण पडलो आपल्या आयुष्यात तरी आपल्याला उभं राहता आलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण उभं राहायची कला शिकू त्यावेळेला आपण नक्कीच यशस्वी होऊ. चौथी गोष्ट म्हणजे लहान लहान बदलांनी मोठी स्वप्न पूर्ण होतात. दिवसागणिक छोट्या प्रगतीला हलकं समजू नका. तीच तुम्हाला शिखरापर्यंत घेऊन जाते. लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण स्वतःमध्ये लहान लहान बदल करतो, आपली स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो व छोटी छोटी प्रगती जेव्हा आपण पूर्ण करतो त्यावेळेला तीच तुम्हाला शिखरापर्यंत पोहोचवत असते. त्यामुळे तुमच्यातला छोटा बदल सुद्धा तुमच्या यशाकडे नेणारा असतो. पाचवी गोष्ट म्हणजे जिंकण्यापेक्षा प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. प्रयत्नात मनापासून असलं तर एक दिवस यश तुमच्याकडे येणारच. लक्षात ठेवा, प्रयत्न करणं म्हणजेच एक प्रकारचं यश असतं. जर आपण प्रयत्न करण्यापूर्वीच हार मानली तर आपण आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. आणि यशस्वी लोक प्रत्येक गोष्टीमध्ये प्रयत्न ठेवतात आणि प्रयत्न ठेवतात म्हणूनच ते यशस्वी झालेले असतात. या गोष्टीला तुम्ही खरंच लक्षात ठेवा. सहावी गोष्ट म्हणजे अपयश म्हणजे शेवट नाही, ते नव्या सुरुवातीचा मार्ग आहे. बऱ्याच वेळा आपण अपयश आल्यावरती खचून जातो, पण लक्षात ठेवा, तो आपला शेवट नसतो. तो आपल्या प्रगतीचा आणखी एक चांगला मार्ग असतो. प्रत्येक अपयश तुम्हाला पुढच्या लेवलसाठी तयार करत असतं. यातून जे धडे तुम्हाला मिळतात त्यातून तुम्ही पुढचा मार्ग शोधायचा असतो. आणि म्हणूनच अपयशाला शेवट नाही तर सुरुवातीचा मार्ग मानायचा असतो आणि हेच ते यशस्वी लोक करत असतात. सातवी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा जग तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतं. बिलीफ सिस्टम ज्याला आपण म्हणतो, सेल्फ बिलीफ, हीच यशाची पहिली पायरी आहे. जर आपण स्वतःवरच विश्वास नाही ठेवला तर लोकही आणि जगही आपल्यावरती विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे स्वतःपासून सुरुवात करा. स्वतःवर विश्वास ठेवणं ही यशाची सगळ्यात मोठी गुरुकिल्ली आहे आणि यशस्वी लोक इतरांपेक्षा स्वतःवरती जास्त विश्वास ठेवतात. आठवी गोष्ट म्हणजे मेंटल स्ट्रेंथ असणं हेच खरं यश असतं. आपलं जर माइंड स्ट्रॉंग असेल तर आपण कोणत्याही संकटाला घाबरणार नाही. फक्त स्मार्ट असणं पुरेसं नाही, मानसिक ताकद असणं खूप गरजेचं आहे. आणि जर आपण मेंटली स्ट्रॉंग असेल तर आपल्याला येणाऱ्या प्रत्येक अपयशाला आपण सामोरे जाऊ शकतो आणि ती ताकद आपल्याला फक्त आपण मेंटली स्ट्रॉंग असल्यामुळे मिळत असते. नववी गोष्ट म्हणजे ध्येय मोठं असेल तर अडथळेही मोठे येणारच, पण त्यापेक्षा तुम्ही मोठे आहात हे विसरू नका. आपल्या ध्येयामध्ये अनेक अडथळे आपल्याला येतील, पण आपल्याला त्याला बाजूला सारून पुढे जायचं असेल तर त्या अडथळ्यांवर मात करायला शिका. त्या अडथळ्यांना मोठं समजू नका. त्या अडथळ्यांपेक्षा तुम्ही मोठे आहात हे लक्षात ठेवा. आव्हाने फक्त तुमची क्षमता वाढवण्यासाठी येतात. येणाऱ्या आव्हानांना तोंड द्यायला शिका. ज्या दिवशी तुम्हाला हे जमेल त्या दिवशी तुम्ही यशस्वी लोकांप्रमाणे यशस्वी व्हाल. 10वी गोष्ट म्हणजे तुम्ही आज जे करता त्यावर तुमचं उद्याचं यश ठरतं. आज आळस केला तर उद्याचं यश कमी होईल. आज मेहनत करा, यश निश्चित आहे. आज जे आपण गोष्टी करत असतो त्यावर उद्याचं आपलं फ्युचर अवलंबून असतं. त्यामुळे फ्युचरमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आज घाम गाळणं खूप महत्त्वाचं आहे.
आजची प्रगती तुमची उद्याची शक्ती बनेल आणि उद्याचं यश बनेल. त्यासाठी प्रयत्न करत राहा. धन्यवाद.